गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, थंडीचे जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस जे आहे हे वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे थोडंसं डाळिंब सेटिंगला प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. पण ते उद्भवू नये म्हणून आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे जेणेकरून आपल्याला जो 100% प्रॉब्लेम यायचा तो फक्त आपल्याला 30-35 किंवा 40%च येईल आणि आपल्याला 60% जे आहे ही सेटिंगसाठी बऱ्यापैकी मदत होईल. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपलं झाडावर ट्रेसही नाही आला पाहिजे, झाड हे हेल्दी राहिलं पाहिजे, सोबतच कळीसाठीही चालू राहिलं पाहिजे. त्याच्यावर कुठलाही ट्रेस किंवा ताण जो आहे हा येऊ नये यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ते आपण जे आहे हे आज पाहणार आहोत. आणि यासोबत ड्रिपनी काय घेतलं पाहिजे ह्या दिवसात. जमिनीमध्ये मुळाचा जो आपला व्हाईट रूट झोन जो आहे हो तो त्या एरियामध्ये हीट जनरेट करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ड्रिपनी काय सोडलं पाहिजे हे आपण कालचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर आज आपण बघूया स्प्रेनी काय घेतलं पाहिजे. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जेणेकरून तुम्हाला डेली जे आहे रोजच्या प्रॉब्लेम जे शेतीमध्ये जे कंटिन्यूस येत असतात डाळिंब शेतीमध्ये, त्याच्यामध्ये आपण डेली एक रोजचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे आहेत हे प्रॉब्लेम आपल्याला येणे अगोदर सॉल्व्ह करून टाकायचे आहे किंवा आल्यानंतरही कसे सॉल्व्ह केले पाहिजे त्यासाठी आपण हे सतत देत असतो. कारण प्रत्येकाच्या प्लॉटची जी आहे सिच्युएशन एरिया वाईज जी आहे ही वेगवेगळी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा प्रत्येकाला त्याचा फायदा होऊ शकतो, प्रत्येक शेतकऱ्यांना. त्या पद्धतीने आपण जे आहे हे सिरीज जी आहे ही चालू केलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटही करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी जे आहे मित्रांनो विसरू नका. तर मित्रांनो, ज्यावेळेस थंडीचं प्रमाण हे अधिक वाढतं त्या टायमाला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम येतो तो म्हणजे झाडाला फॉस्फरस जे आहे मित्रांनो हा उपलब्ध होत नाही. आणि ह्या दिवसामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी जी आहे मित्रांनो ही अधिक प्रमाणात झाडात येते. आणि फॉस्फरस डिफिशियन्सी आली तर झाडाला कळी निघण्यासाठीही प्रॉब्लेम येतात आणि तसेच रोगराई वाढण्यासाठीही प्रॉब्लेम येतात. तर तो एक मेजर प्रॉब्लेम येतो का फॉस्फरसची जी अवेलेबिलिटी जी असते, उपलब्धता जी असते ती झाडाला होत नाही. आणि फॉस्फरस शिवाय झाडाचं कुठलंही कार्य जे आहे हे सुरळीत चालत नाही. तुमचं कळी काढणे असू द्या किंवा रोगप्रतिकार शक्ती म्हणा किंवा कळी काढणे म्हणा. कारण कळीशिवाय तर फॉस्फरस शिवाय तर कळी निघू शकत नाही. कारण झाडाचं जे सर्वात मुख्य जे अन्न आहे हे फॉस्फरस आहे मित्रांनो. त्यामुळे नक्कीच आपल्याला इथं फॉस्फरसची डिफिशियन्सी ही खूप मोठ्या प्रमाणात येते. तर ही डिफिशियन्सी कशी भरवली पाहिजे ते आपण व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो, थंडीमुळे झाडावर थंडीचा जो आहे हा ताण पडतो. तसा वेगवेगळ्या ऋतूमध्ये जो ताण पडतो, तर बघा उन्हाळ्यामध्ये जर हाय टेम्परेचर झालं तर झाडाचं डिहायड्रेशनचं प्रमाण खूप होतं आणि तिथे झाड आपलं बऱ्यापैकी ट्रेसमध्ये जातं, ताणामध्ये जातं. आणि अधिकची जर थंडी पडली तरी झाड जे आहे आपलं हे ट्रेसमध्ये जातं मित्रांनो. आणि ट्रेसमध्ये गेल्यानंतर झाडाची पूर्ण कार्यप्रणाली जी आहे ही थांबली जाते. तुमचा ट्रेस कुठलाही असू द्या, हाय टेम्परेचरचा असू द्या किंवा हाय कोल्डचा असू द्या, अधिकची थंडी तीव्रता थंडी जी असते मित्रांनो तिचा असू द्या. तर यातून सुटण्यासाठी मित्रांनो काही आपण जे आहेत हे प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे आहे यातून जे आहे आपल्या झाडाला सावरता येईल आणि आपली जी सेटिंग वगैरे आहे ही व्यवस्थित करता येईल. तसेच रोगराई जी आहे ही पण आपल्याला कंट्रोल करता येईल मित्रांनो. तर झाडावर ताण येऊ नये किंवा झाडाला जर ताण आला असेल किंवा ट्रेस आला असेल झाडावर, तर त्याला आपण काढण्यासाठी काय ज्या आहेत प्रॅक्टिसेस आहेत ह्या केल्या पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पन्नही चांगलं राहील आणि झाडही निरोगी राहील, सुदृढ राहील आणि बलशाली राहील. तर मित्रांनो, मी अगोदरच म्हणलो की इथं जे आपल्याला सगळ्यात मोठा जो मेजर प्रॉब्लेम जे येणार आहे तो फॉस्फरसची जी अवेलेबिलिटी असते, फॉस्फरस जी झाडाला घेण्याची जी क्रिया असते ही खूप मंदावते किंवा ह्याच्यामध्ये फॉस्फरसची डिफिशियन्सी सगळ्यात जास्त येते. तर ती येऊ नये त्यासाठी आपल्याला ज्या आहेत त्या प्रोसेस करायच्या आहेत. तत्पूर्वी
जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं आहे, स्लऱ्या खालून बॅक्टेरियाच्या ह्या जाणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला त्या तिन्हीपैकी कुठली ना कुठली एक तरी स्लरी ही द्यायचीच आहे मित्रांनो, महिन्यातून कमीत कमी 2 वेळा. म्हणजे प्रति महिन्याला एक तरी गेली पाहिजे. महिन्याच्या स्टार्टिंगला समजा आता दिली तर कंप्लीट 1 महिन्यानी द्यायची आहे. तर आता स्प्रे मधून काय केलं पाहिजे ते आपण बघू. तर मित्रांनो, इथे जे आहे आपल्याला झाडावरचा थंडीचा ट्रेस काढण्यासाठी किंवा त्याच्यावर ट्रेस येऊ नये म्हणून 3 प्रोडक्ट आहेत मित्रांनो. छान आहेत, थोडीशी कॉस्टिंग जास्त आहे, पण प्रोडक्ट हे खूप छान आहेत. ते तुम्हाला झाडाच्या ट्रेसमधून काढू शकतात. पहिलं जे आहे मित्रांनो ते आहे सिलिकॉन. दुसरं जे आहे मित्रांनो हे प्रोटेक्ट 96 नावाने एक प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि तिसरं जे प्रोडक्ट आहे मित्रांनो ते आहे एशिया ॲग्रो कंपनीचं जे आहे प्रोफाइट नावाने जे येतं हे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता सिलिकॉन जे आहे तर मित्रांनो, सिलिकॉनचा खूप मोठा रोल आहे. सिलिकॉनमध्ये मित्रांनो बेस्ट ब्रँड सिलामोल आहे. सिलामोल वापरा, कारण हा खूपच छान रिझल्ट देतो हा सिलिकॉन. तेवढं जर नाही भेटला तर तुम्हाला न्यूट्रिबिड नावाने एक सिलिकॉन भेटेल, तुम्ही तीही घेऊ शकता, तोही छान आहे. पण सिलामोल जो आहे हा खूप जो आहे हा महत्वाचा सिलिकॉन. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा आपला डेलीच मोठा होत असतो, कारण आपण जे काही प्रोडक्ट सांगत असतो ते काय कार्य करतं आपण ते पण सांगतो, जेणेकरून शेतकऱ्याला ते अधिक सोपं आणि सुलभ व्हावं, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा वापर केला पाहिजे का नाही केला पाहिजे याच्याबद्दल शेतकऱ्याची जी मनातली जी शंका असते, ही शंका जी पूर्णपणे निघून जाते मित्रांनो. त्यामुळे त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, सिलिकॉन जे आहे हे का गेलं पाहिजे, तर हे गेल्याच्या नंतर तुमच्या झाडात हे काय कार्य करणार आहे ते पण आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, पहिलं आहे तुमच्या झाडाची जी आहे ही प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ही वाढवतं सिलिकॉन. तुमच्या पत्ती असते त्या पालवीची जाडी वाढवून तिला रफ बनवण्याचं काम करतं सिलिकॉन. जो ॲक्सेस नायट्रोजन आहे त्याला काही प्रमाणात पचवण्याचं काम करतं सिलिकॉन. सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं सिलिकॉन. सोबतच फॉस्फरस अपटेक करून देण्यास सुद्धा मदत करतं सिलिकॉन. तर बघा मित्रांनो, एक सिलिकॉन किती काम करतं. मग त्याचं आता इथं महत्व आहे का नाही हे तुम्ही ठरवा. तुमचा फॉस्फरस उचलून देण्याचं काम करणार आहे, थोडंफार नायट्रोजन पचवण्याचंही काम करणार आहे, सेल डिव्हिजन करणार आहे, पत्ती रब करणार आहे, ज्यामुळे तुमच्या जे नवीन पत्ती असेल, कोळी पत्ती असेल, तिला थ्रिप्सला चाटता येणार नाही. तुमची पत्तीची जी चमक वाढवणार आहे. सोबतच तुमचं जे आहे प्रकाश संश्लेषण क्रियेची गती ही वाढवणार आहे. त्यामुळे तुमच्या झाडात अन्न निर्मितीची क्रिया जी आहे ही फास्ट चालणार आहे, कमी सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमध्ये सुद्धा. तर इतका जबरदस्त प्रोडक्ट हे काम करतं. मग आता तुम्ही ठरवा इथे सिलिकॉनचा स्प्रे गेला पाहिजे का नाही. तर दुसरं प्रोडक्ट आहे मित्रांनो प्रोटेक्ट 96. याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस येतो आणि पोटॅश येतो काही प्रमाणामध्ये. हे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो हे डबल काम करतं हे सुद्धा. तर ह्याच्यामध्ये जो फॉस्फरस असल्यामुळे हा फॉस्फरस जे आहे हा अति जलद गतीने जे आहे हा झाडाला घेता येतो. त्यामुळे झाडात जे काही ताण वगैरे आलेला आहे तो ताण लवकर भरून काढला जातो. आणि सोबतच पोटॅश असल्यामुळे हा पोटॅश जो आहे हा झाडाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ही वाढवण्यास मदत करतो. सोबतच नायट्रोजन काही प्रमाणात पचवण्यासही मदत करतो आणि जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी विनाकारण वाढत आहे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, याच्यामुळे काय होतं का तुमच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. झाड जर ट्रेसमध्ये गेला असेल तर ट्रेसमधून बाहेर निघतं. सोबतच फॉस्फरस गेल्यामुळे तुम्हाला कळी निघण्यासही मदत होते. झाडाची ग्रीनरी वगैरे खूप छान येते ह्या प्रोटेक्ट 96ने. तर तुम्ही प्रोटेक्ट जे सिलामोल जे आहे ते तुम्ही 1 ml प्रति लिटरने घ्यायचं आहे. आणि हे प्रोटेक्ट 96 जे आहे हे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे साधारणतः 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम घ्यायचं आहे. हे सुद्धा प्रोडक्ट खूप छान आहे झाडाला ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी. तुम्ही सिलामोल आणि प्रोटेक्ट 96 ह्या दोघांना सोबतही घेऊ शकता. जर स्प्रे वाढत असतील आणि स्प्रे बाकीचे पेंडिंगला असतील तर हा एखादा स्प्रे काढण्यासाठी तुम्ही हे सिलामोल आणि प्रोटेक्ट 96 हे कॉम्बिनेशन प्रोडक्ट घेऊ शकता. दोघं एकमेकांसोबत कम्फर्टेबल आहेत. त्यानंतर तिसरं जे प्रोडक्ट आहे मित्रांनो ते प्रोटेक्ट 96 सारखंच आहे.
ते सांगण्याचं कारण म्हणजे काही एरियात प्रोटेक्ट 96 भेटेल, काही एरियात नाही भेटणार, पण ज्या एरियात भेटणार नाही त्या एरियामध्ये तुम्हाला प्रोफाइट नावाचं प्रोडक्ट भेटेल एसी ॲग्रो कंपनीचं. याच्यामध्येही सुद्धा प्रोटेक्ट 96 सारखंच बऱ्यापैकी साम्य आहे. याच्यामध्येही फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त दिलेलं आहे. यामुळे हे तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये बुरशा कंट्रोल करण्यासाठीही मदत होते, झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, सोबत झाडाला ग्रीनरी येण्यासाठीही मदत होते. सोबतच जो झाडावर काही जो ताण आलेला आहे हा ताण निघून जाण्यासही मोठ्या प्रमाणात मदत होते, ताणातून बाहेर काढण्यासाठी. सोबतच तुम्हाला मादी कळी काढून देण्यासाठीही काम करते. मित्रांनो, मी जे प्रोडक्ट सांगतो हे बऱ्यापैकी एक प्रोडक्ट हे अनेक कामं करतात. असेच प्रोडक्ट मी व्हिडिओमध्ये सुचवतो, जेणेकरून सतत शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे स्प्रे घेण्याची गरज नाही पडली पाहिजे. आणि वेगवेगळे स्प्रे घेण्याची गरज जर भासली तर मित्रांनो याच्यामध्ये स्प्रेही खूप वाढतात आणि वेळेत स्प्रेही जात नाहीत मग, आणि सोबत खर्चही थोडासा वाढतच जातो. त्यामुळे इथं जे आहे थोडासा खर्चही याचा जास्त आहे, पण सलग जास्त जर फवारणी घेतली तर खर्च वाढतो आणि इथं जे आहे खर्च थोडासा कमी होतो. पण प्रोडक्ट मित्रांनो हे तिन्ही खूप छान आहेत. तुम्हाला झाडाला ट्रेसमधून काढून बाहेर काढून तुमच्या झाडाला कळीसाठी जे आहे बऱ्यापैकी मदत करतं. मित्रांनो, जो काय थंडीचा जो झाडावर ताण आलेला आहे किंवा येणार आहे, हे फवारण्या ज्या आहेत मित्रांनो मी सांगितलेल्या आत्ता जे बोललो आपण व्हिडिओमध्ये, ह्या तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्येही जर घेतल्या तरी अतिउत्तम. प्रिव्हेंटिव्हमध्ये जर ह्या तुम्ही स्प्रे जर घेतले, सिलिकॉन, प्रोटेक्ट 96 आणि प्रोफाइट, तुमच्याकडं 96 जर भेटलं तर तुम्ही सिलिकॉन आणि त्याचा एक स्प्रे काढायचा, दर 15 दिवसाला एक स्प्रे टाकायचा सेटिंग होईपर्यंत, आणि तिथून पुढे कंटिन्यू जर तुम्ही सीझन संपेपर्यंत जर चालू ठेवला तरी तुम्हाला त्यापासून फायदाच होणार आहे. तर जे काय तुमच्या प्लॉटमध्ये तेल ॲक्टिव्ह व्हायचा आहे तो होणार नाही, ते होऊ देणार नाही. सर्कस पोरासारखे बुरशांना ॲक्टिव्ह होऊ देणार नाही. आणि त्यासोबत जे प्रोफाइट आहे, मग प्रोफाइट जर असेल तर मग तुम्ही सिलिकॉन वेगळं घ्या आणि मग प्रोफाइटचा एखादा स्प्रे वेगळा घ्या. मग ज्यावेळेस तुम्ही प्रोफाइट घेणार आहात त्यासोबत तुम्ही एखादं फंगीसाईड कॉन्टॅक्टमधलं घेऊ शकता, टॅपटपसारखं, कवचसारखं, झडा 78 सारखं. हे जे आहेत कॉन्टॅक्टमधले तुम्ही हे प्रोफाइट सोबत तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता, जेणेकरून तुमचं जे आहे न्यूट्रिएंट पण तुमच्या झाडाला भेटेल आणि डिजीज प्रेशरसाठीही तुम्हाला सपोर्ट भेटेल. म्हणजे एकाच फवारणीत तुमचा डिजीज प्रेशरही कंट्रोल होईल, ज्या बुरशी आहेत त्या कंट्रोल होतील, सोबत तुमच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढून तुमच्या झाडाला कळी काढण्यासही मदत होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्लॉटचं जे आहे आता ह्या थंडीतून सुरक्षा होण्यासाठी तुम्ही हे प्रोडक्ट आहे जिथे वापरू शकता. तुम्हाला जे अवेलेबल होतील ते वापरा आणि प्लॉट जे आहे मित्रांनो आपला सुरक्षित करा. प्रिव्हेंटिव्ह स्प्रे शक्यतो घ्या, कारण मी कायम सांगत असतो प्रिव्हेंटिव्ह स्प्रेला खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने प्लॉटचं जे आहे हे नियोजन करा. थंडीचं प्रमाण वाढलं होतं, म्हणलं हा एक व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ जे आहे आपण आज शूट करून टाकत आहोत मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि इतरही तुमच्या नातेवाईकांना ज्यांना काही अडचणी आहेत अशांना आपलं चॅनल व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टीचा फायदा होईल मित्रांनो. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कन्सल्टंट लावून खूप खर्च केलेले आहेत आणि सध्या एवढे खर्च करूनही हातात त्यांच्या अजून काहीच नाही, म्हणजे झाडाला सेटिंगच नाही कुठल्या प्रकारची, फक्त शूटच निघत आहेत आणि शूट काढण्यातच त्यांचा पैसा चाललेला आहे, कीटकनाशक बुरशीनाशक फवारण्यात त्यांचा पैसा चाललेला आहे. आउटपुट जे आहे हे कुठलंही त्यांना सध्या अजूनही दिसत नाही आणि आता ते खूप हताश झालेले आहेत. तर मित्रांनो ह्या स्प्रेने तुमचा शेंडाही थांबू शकतो, कारण ह्या स्प्रेमध्ये तीही ताकद आहे आणि झाडाला अगदी जे झाड कळी काढण्यासाठी थांबलेलं आहे ते झाडही कळी काढण्यासाठी सुरुवात करू शकतं ह्या स्प्रेने. एकट्यानेच करणार नाही, इतरांचाही जोड घ्यावा लागेल, पण हे सुद्धा बऱ्यापैकी मदत करतं मित्रांनो कळी काढण्यास. तर मित्रांनो झाडाची हेल्थ जर चांगली राहिली तर झाड सगळ्या क्रिया कुठल्याही वातावरणामध्ये
100% करतच. कळी काढण्याची क्रिया ते करणारच मित्रांनो, कारण त्यालाही त्याचा आपत्ती जे आहे हे वाढवायचं आहे. तिला तोही झाडाला ज्या त्या सीझनला त्याला समजतं का आता मी काय केलं पाहिजे, त्या पद्धतीने त्याचे हे जे आहेत ह्या क्रिया चालत असतात मित्रांनो. त्यामुळे अशा पद्धतीने नियोजन करा. चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा, कमेंटही करा. व्हिडिओ आवडला का नाही आवडला, किंवा तुम्हाला काही अडचणी असेल त्यावरही तुम्ही त्यात प्रश्न विचारू शकता. सोबतच आपण व्हॉट्सअप नंबरही दिलेला आहे. तो व्हॉट्सअप नंबर म्हणजे मित्रांनो 9172647208 आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही तुमच्या प्लॉटचे फोटो टाकू शकता, किंवा तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीही तुम्ही यामध्ये व्हॉट्सअपला करू शकता मित्रांनो. जेणेकरून कमेंटही करा आणि इकडेही करा. माझं ज्याच्याकडे लक्ष जाईल तिथून मी तुम्हाला उत्तर देईल. मी जर यूट्यूबवर असताना किंवा यूट्यूबमध्ये काही पाहत असताना जर मला तिथं जर मेसेज तुमचा जर दिसला तर मी तुम्हाला तिथेच जागेवरच रिप्लाय देईल, किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय देऊ शकतो. कारण मित्रांनो व्हॉट्सअपला रिप्लाय देण्यासाठी थोडंसं सोपं जातं, कारण आपली जी कनेक्टिव्हिटी आहे ही थोडीशी फास्ट होते आणि जे काही क्रिया करायच्या आहेत त्या आपल्याला फास्ट करता येतात. कारण तुम्ही जर यूट्यूबला शक्यतो सहज शेतकरी जे आहेत हे सारखं जे रिप्लाय आलेला आहे तो चेक करत नाही. आणि तेही सांगेल मित्रांनो का तुम्ही जर एखादा मेसेज जर कमेंटमध्ये जर कमेंट केली तर अधूनमधून चेक करत राहा जा का कमेंटला काही उत्तर आलं का नाही, जेणेकरून तुम्हाला ते तुमच्यापाशी ते उत्तर लवकर पोहोचेल. आणि मग त्याच्यावर अजून काही प्रश्न असतील तुम्हाला लगेच विचारता येतात आणि तेही मलाही त्याचं उत्तर लगेच देता येईल. तर मित्रांनो ठीक आहे, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. इथेच अशा पद्धतीने काळजी घ्या आपल्या प्लॉटची, आणि जे आहे हे तयारीला राहा. आणि ज्यांच्या काही प्लॉटला आतापर्यंत 60 दिवस झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनाही थोडासा धीर धरा आणि शेड्यूल जर व्यवस्थित जर फॉलो कराल तर मित्रांनो त्यांना मी असं सांगू इच्छितो का त्यांचं ही सेटिंग काही प्रमाणात होईल. सीझन त्यांचं फेल जाणार नाही. कारण आता पुन्हा मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो का पुन्हा झाडाला आंबेबारमध्ये जर न्यायचं असेल तर पुन्हा तुम्हाला बेसल डोस वगैरे भरणं आहे. परत तुम्हाला जो आहे मोठा खर्च, पुन्हा सर्व प्रोसेस सुरुवातीपासून करायची आहे. त्यामुळे खर्च ही प्रत्येक गोष्टीचा जो आहे डबल होणार आहे. आता हे तुम्ही लाखोनी रुपये त्याच्यात टाकलेले आहेत आणि पुन्हा लाखोनी रुपये तुम्हाला आंबेबहारमध्ये टाकायचे आहेत. आणि आंबेबहारचं जे आहे मित्रांनो उत्पन्न किती निघाल्याची गॅरंटी नाही. निघालं भरपूर तर ठीक आहे, अडचण नाही काही. आता केलेला खर्च ते नंतर केलेला खर्च तो निघून थोडाफार प्रॉफिट जरी आला तरी छानच आहे. पण जर पुढेही समजा लॉस जाण्याचे चान्सेस आले तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे. आणि हे नुकसान होऊ नये म्हणूनच मित्रांनो मी नेहमी जे आहे रोज जे आहे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. मलाही खूप कामाचा व्याप आहे माझ्याकडे, तरीसुद्धा मी तुमच्यासाठी जे आहे, कारण मी एक शेतकरी आहे, जी माझी तळमळ असते. कारण शेतकरीची तळमळ जी आहे ही समजू शकतो मित्रांनो, कारण समदुःखीच एकमेकाचं दुःख समजू शकतात. म्हणून मी जे आहे हे डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे नवीन शेतकरी आहेत त्यांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा आणि त्यांचंही उत्पन्न बऱ्यापैकी निघावं, लॉसमध्ये शेतकरी जाऊ नयेत. ह्या दृष्टिकोनाने जे आहे आपण हे चॅनल चालू केलेलं आहे. कारण मित्रांनो एक व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कमीत कमी 3 तास द्यावा लागतात मित्रांनो. कारण छोटे शूट काढायचे, त्याच्यात झालेल्या चुका ज्या आहेत त्या डिलीट करायच्या, पूर्ण व्हिडिओ जो आहे हा एडिट करायचा, एडिट करून तो अपलोड करायचा, अपलोड करून त्याला अपलोड होईपर्यंत त्याला फुल रेंजमध्ये ठेवायचं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यामध्ये. साधारणतः माझे 2.5 ते 3 तास एक 15 ते 20 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे बनवून तुमच्यापर्यंत पाठवण्यासाठी जातो. एवढ्या बिझी शेड्यूलमधूनही मी 2.5 ते 3 तास वेळ तुमच्यासाठी काढतो. तर माझं मत फक्त एवढंच आहे का याचा तुम्ही फायदा करून घ्या आणि इतरांनाही या गोष्टीचा फायदा होऊन द्या मित्रांनो. सगळ्यांना सोबत घेऊन चला, सगळ्यांचं जे आहे उत्पन्न वाढवा. रेटची अपेक्षा करू नका. 60, 70, 80 ते 100 रुपये जरी रेट भेटला तरी मित्रांनो डाळिंबाचे पैसे हे खूप भरपूर होतात. लय 200ची, 150ची, 130ची, 140ची अपेक्षाही ठेवू नका, गरजही नाही. झाडावर साधारणतः 30 किलो जरी माल ठेवला चांगल्या क्वालिटीचा आणि सरासरी रेट आपल्याला पूर्ण बाग संपेपर्यंत 100 रुपयात जरी भेटला तरी एक झाड आपल्याला मित्रांनो 3000 रुपये देऊन जातं. आणि त्या एका झाडाला खर्च आपण
मी म्हणतो खराब कंडिशनमध्ये 700-800 रुपयेपर्यंत जरी एखाद्या झाडाचा खर्च गेला, एवढा तर होऊन द्यायचा नाही आपल्याला, पण जरी गेला तरी प्रति झाड आपल्याला 2,000 रुपये जे आहेत हे शिल्लक राहतं. आणि मग तुमच्या झाडाच्या संख्येनुसार तुम्ही ते मल्टिप्लाय करू शकता. तुमचे झाडं 1000 असेल तर 20 लाख, 500 असेल तर 10 लाख, पण मिनिमम जे आहे खर्च जाता आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट राहायला पाहिजे असं नियोजन आहे, करायचं आहे. बरेचसे अजूनही यूट्यूबर आहेत किंवा मार्गदर्शन करणारे आहेत यूट्यूबला, तेही खूप छान बरेचसे माहिती देतात. तसे त्यांचीही तुम्ही व्हिडिओ बघत राहा. त्यांच्याहूनही तुम्हाला अजून काय, त्या व्हिडिओमधूनही अजून तुम्हाला काय माहिती गोळा करता येईल ते करा. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं मी सांगू शकत नाही डेली किंवा सांगू शकत नाही. कारण आज मी थंडीची माहिती दिली, त्या थंडीमधून प्लॉटला कसं वाचवलं पाहिजे, तर एखाद्याकडे अजून काहीतरी त्याच्यामध्ये चांगला सल्ला असू शकतो का, याला सपोर्टिव्ह असू शकतो. तुम्ही हे करून ते केलं किंवा ते करून हे केलं तरी आपल्याला तुम्हाला त्यातून बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता पुढं काही जास्त व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं राहिलं नाही, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. आणि काळजी घ्या आपल्या प्लॉटची. वेळ आपल्याला चांगली दिलेली आहे निसर्गाने. आहे थोडंसं थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, पण त्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत, जे पर्याय मी तुम्हाला आज सुचवलेले आहेत. त्यामुळे ह्या पर्यायातून तुम्ही बऱ्यापैकी सावरू शकता ही शेड्यूल थोडाफार वापरून मॅनेज करायचे मित्रांनो. फवारण्या, कीटकनाशक, बुरशीनाशक. आता ज्या ठिकाणी तुमचा बुरशीनाशक जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हा घेऊ शकता, कारण हे बुरशीनाशकाचंही काम करतं. राहिलं कीटकनाशकाचा प्रश्न, तर 1-2 दिवस मागे पुढे सोडून तुम्ही कीटकनाशक इतर याच्यामध्ये मॅनेज करून घेऊ शकता मित्रांनो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.